जळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नव्हे दोन नव्हे तब्बल 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। खरं म्हणजे या 12 नगरसेवकांच्या बिनविरोध निवड झाल्यानंतर जळगाव शहरामध्ये चर्चा तर होणारच, विषय तसे गंभीरच। अनेक पारंपरिक चेहरे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा एकदा महापालिकेत बिनविरोध गेले, परंतु ही बिनविरोध जाण्याची जी संपूर्ण प्रक्रिया होती ही जरी कायदेशीर धरून असली तरी ती लोकशाही मूल्यांचं अवमूल्य करणारी आहे का? आणि या 12 नगरसेवकांच्या निवडीमुळे जळगावकरांचा मतदानाचा हक्क कुठेतरी हिरावला गेला आहे का? आणि हे जे सगळं झालं हे एक सुनियोजित राजकीय रणनीतीचा भाग होता का? यासह जळगाव महापालिकेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जळगाव शहरातील ज्येष्ठ संपादक मंडळी आहेत। मी सर्वप्रथम सर्वांचा परिचय करून देतो। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक डॉक्टर दिलीप तिवारी सर, शेखर पाटील सर, मनोज बारी साहेब, डॉक्टर युवराज परदेशी आणि विकास बदाने। मी तिवारी साहेबांपासून सुरुवात करतो। सर, आपलं महापालिकेचं जे राजकारण आहे ते आपण अनेक वर्षापासून जवळून बघतायत, आपण कव्हरेजही केलेलं आहे। हे जे 12 नगरसेवक निवडून आलेत हा कुठेतरी सुनियोजित राजकीय रणनीतीचा भाग आहे का? पहिला प्रश्न। आणि दुसरा असा की जर यालाच निवडणूक म्हणत असतील तर 15 तारखेला जळगावकर फक्त मतदानाचा सुपस्कार पार पाडणार आहेत का? पहिलं तर सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार। मुळात 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यानंतर जळगावमध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्याचा जर आपण विचार केला ना तर ही निवडणूक जी आहे ही एखाद्या फार्ससारखी निवडणूक आहे। म्हणजे आपल्याला 3 तासाचं नाटक करायचं नाही, पण नाटक केल्यासारखं भासवायचं आहे। तर मग काय करा, तर एक पात्रीप्रयोग करा किंवा एखाद्या एक छोटा लघु अंक असलेलं नाटक सादर करा। तसं ही निवडणूक चालू आहे। या निवडणुकीमध्ये हे जे 12 नगरसेवक निवडून आले ना, हे का निवडून आले याचा जर नीट अभ्यास केला आपण तर आपल्या असं लक्षात येईल की जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व कोणाचं होतं मागच्या पंचवार्षिकमध्ये, तर भाजपचं होतं। आणि भाजपचे एक 27 नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले, नंतर शिवसेनेचीही शक्ल झाली आणि नंतर उबाठा आणि शिंदेसेना असे 2 गट निर्माण झाले। या निवडणुकीमध्ये नागरिकांची मुळात अपेक्षा अशी होती की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं कारभार केला, कमिशनखोरी असेल, गटबाजी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या नुसते नावाला दाखवायची विकास कामं असतील, ती लक्षात घेता नागरिक यावेळेस भाजपच्या कानफटात आणतील अशी परिस्थिती शहरात होती। आणि त्या दृष्टीनं नागरिकांनी मानसिकताही तयार केलेली होती। पण झालं काय की पहिला मुद्दा तर होता की युती होणार नाही आणि भाजपच्या विरोधामध्ये शिंदेसेना, काय उबाठा सेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट वगैरे लढतील असं चित्र होतं। पण भारतीय जनता पक्षाला नगरपालिकांच्या निवडणुकींचा निकाल पाहता कानफटात बसली आणि जिल्ह्यामध्ये 13 पैकी 9 निकाल त्यांच्या विरोधात गेले। मग त्यांनी काय केलं की आपण इथं युती केली पाहिजे असं ठरवून त्यांनी 57 जागा जिंकणारा पक्ष शेवटी 46 जागांवर आला। शिवसेनेला 23 जागा दिल्या आणि राष्ट्रवादीसाठी काहीतरी 5-7 जागा सुटल्या। या सगळ्या पद्धतीमध्ये महायुती एक फार्स निर्माण करत होती आणि त्या फार्समध्ये विरोधी पक्ष जो आहे शिंदेसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, हे फक्त वाट पाहत बसले की भारतीय जनता पक्षात मोठी फूट होईल आणि आपल्याकडे भरपूर लोक येतील आणि आपण तगडे उमेदवार देऊ आणि निवडणूक चांगली होईल। मुळात तसं काही झालं नाही, कारण शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षाकडे गर्दी राहिली आणि मग विरोधकांना जे उमेदवार द्यावे लागले ते मिळेल ते उमेदवार दिले। ते पूर्ण 75 वार्डातही उमेदवार देऊ शकलेले नाही भाजपच्या विरोधात। त्यामुळे झालं काय की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या लोकांना पैसा देऊन उमेदवारी मागे घेणं शक्य होतं त्यांनी पैसे देऊन उमेदवारी मागे घेतली। त्याच्यातली तुम्ही जर नावं बघितली तर तुमच्या लक्षात येईल की लोक पैसे देतात आणि माघारी घेऊ शकतात। आणि त्याचा भाव जो फुटला आहे माघारीचा तो 22 लाखापासून तर 90 लाखापर्यंत त्याचे गणितं मांडली गेलेली आहेत। त्याच्यामुळे ही माणसं त्याच्यातून बिनविरोध आली। आता याच्यात अजून एक आहे, माणसं 2च पद्धतीनं बिनविरोध येतात। एक तर पहिला पैसे देऊन येतात आणि दुसरा दबंगिरीनं येतात। जळगावमध्ये दबंगिरी कोणाची आहे हे मला जाहीरपणे इथं सांगण्याची गरज नाही, ते लोकांना माहिती आहे। मग त्या गटातून 6 लोक आणि या गटातून 6 लोक असे 12 लोक बिनविरोध निवडून आलेले आहे। हे झालं बिनविरोधच्या संदर्भात। मग आता निवडणूक पुढे कशी जाते, तर निवडणूक पुढे जी जाते ती प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जवळपास विरोधकांनी बाय दिल्यासारखी परिस्थिती आहे। बाय याचा अर्थ की तो प्रचार जोरात करायला पाहिजे, तो प्रचार त्या पद्धतीनं जोरात नाही। आणि भारतीय जनता पक्षाने ठरवलं आहे की आपल्याला
उमेदवारांना निवडून आणायचं आहे, त्यामुळे जो काय खर्च करायचा ते करणार आहेत, त्याच्या दृष्टीनं त्यांचं नियोजन सुरू आहे. म्हणून जळगाव शहरातली निवडणूक ही मी एखाद्या रंगमंचावरच्या फार्ससारखी असं माझं पहिल्यापासून मत आहे. आपण जसं सत्ताधाऱ्यांना बिनविरोधसाठी दोषी पकडतो किंवा त्यांनी ताकद दाखवली, त्यांनी दबंगगिरी केली, पण यात एक मुद्दा असाही आहे की विरोधी पक्षांनी देखील नांग्या टाकल्या. त्यांच्या अनेक अधिकृत उमेदवारांनी रिंगणातून पळ काढला, उमेदवारी अर्ज मागे घेतला. कसं बघता? बघा, बिनविरोधचा विषयावर तिवारी सरांनी सविस्तर सांगितलंच आहे. परंतु बिनविरोध हा आपण जर विचार केला तर बिनविरोध कसा व्हायला पाहिजे, किंवा ज्या वेळेस तुम्ही 2-3 टर्म निवडून आले किंवा किमान 1 टर्म तरी निवडून आलेले आहे, तुम्ही काही कामं केलेले आहेत, समाजोपयोगी लोकोपयोगी कामं केलेले आहेत, आणि पुढच्या वेळेस लोकांनी आणि विरोधी उमेदवारांनी की बा नाही हा चांगला व्यक्ती आहे, चांगला नगरसेवक आहे आणि चांगलं काम केलेलं आहे, याला आपण बिनविरोध करूया असं असतं. परंतु आता जी 12 लोक बिनविरोध झाली, तुम्ही त्याच्यातली बघा किती पहिल्यांदा आहेत की ज्यांचा ग्रामपंचायत नगरपंचायत समिती यांच्याशी सुद्धा संबंध नाही, ज्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही, असे लोक बिनविरोध झालेले आहेत. तर यावरून आपण कुठे चाललं आहे जळगावमधलं जे मतदान आहे ते कुठे चाललं आहे, लोकशाही कुठे चालली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे नागरिक प्रचंड नाराज आहेत. काही असे मीम्स येत आहेत सोशल मीडियावर की आता मी मतदान काय करू, आधार कार्ड आता कपाटात ठेवून देऊ का, वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण सगळे लोक वाचतात. तर ही नाराजी कदाचित जर विरोधी पक्षाने चांगल्या पद्धतीने प्रचार केला, चांगल्या पद्धतीने मुद्दे पटवून दिले, तर भाजपाला आणि भाजपाच्या मित्रपक्षांना थोडी धोकेदायक ठरू शकते असं माझं मत आहे. मात्र त्या पद्धतीने प्रचार विरोधकांकडून, महाविकास आघाडीकडून फारसा दिसत नाही आहे. त्यांची मंडळी, त्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी चांगले उमेदवार आहेत, अगोदरचे नगरसेवक देखील आहे, परंतु ते त्या पद्धतीने प्रचारामध्ये उतरत नाही आहे, त्या पद्धतीने प्रचार करत नाही आहे. आणि दुसरा विषय राहिला आर्थिक आणि दबंगगिरी. तर ह्यावेळेस जे नगरसेवकाला उमेदवार उभे आहेत ते आपण जर 75पैकी बघितले दोन्ही पक्षाकडून, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती, ह्या दोन्हीकडून आपण बघितलं तर कसे आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे एकंदरीतच जर आपण जळगाव शहरामध्ये फेरफटका मारला तर नागरिक प्रचंड नाराज आहेत. परंतु नाराजी त्यांनी त्या पद्धतीने आपल्या मतपेटीमध्ये म्हणजे EVMमध्ये उतरली पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. निश्चित जसं आता यांनी सांगितलं की नागरिकांना मतपेटीमध्ये EVMमध्ये आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी होती, पण ती संधी कुठेतरी 12 प्रभागांमध्ये किंवा 12 उमेदवारांच्या ठिकाणी राहून घेतली गेलेली. यात शेखर भाऊ, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, ठीक आहे, जे काही असेल सगळेच नगरसेवक चुकीच्या पद्धतीने आले असाही आपला आक्षेप नाही आहे, पण विरोधकांनी घेतलेली माघार आणि सत्ताधाऱ्यांशी जुळलेली गणितं ही कुठेतरी संपूर्ण मॅच फिक्सिंग होती का? एक आपण ज्याला म्हणतो की षडयंत्र होतं, किंवा आपण ज्याला म्हणतो एक टोळी युद्ध चाललं होतं का, की माझे जास्त माघार निघतात का तुमचे जास्त माघार निघतात, काय सांगाल? तिवारी साहेबांचा मुद्दा मी पुढे नेतो. हा पूर्ण फार्स चालू आहे आणि मी याला अगोदर जळगाव पॅटर्न म्हटलं होतं एका राजकीय विश्लेषणामध्ये. मी आज म्हणतो आहे की जळगावची हास्य जत्रा आहे. म्हणजे ते फक्त वेगवेगळे रोल निभावलेले आहेत. भयंकर बाब अशी आहे की सेटिंग फक्त ही सत्ताधाऱ्यांमध्येच झालेली नाही आहे, तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सेटिंग झालेली आहे. अतिशय धोकादायक अँगल आपण असा लक्षात घेतला पाहिजे की शिवसेना उभाठाचे जिल्हा प्रमुख आहे ते त्यांच्या आईचा अर्ज एका प्रभागातून मागे घेतात, तिथे उमेदवार बिनविरोध होतो. हा योगायोग आहे का? मला नाही वाटत म्हणजे हा योगायोग असेल. तर आपण ज्याला म्हणतो ना, ते जॉर्ज ऑरवेलचं वाक्य आहे ना की सर्वजण समान असतात पण काही जण अधिक समान असतात. तर जळगावमध्ये अधिक समान असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांनी एकदम पद्धतशीरपणे हातमिळवणी करून जळगावकरांना मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये विरोधकांचे जे मातब्बर उमेदवार आहे त्यांच्याविरुद्ध जाणून बुजून कमकुवत उमेदवार दिले गेलेले आहेत की जेणेकरून ते निवडून येतील. मला तर असं वाटतं सत्ता महायुतीची येणारच आहे, पण विरोधक कोण असावा, विरोधी पक्षनेता कोण असावा ही सुद्धा सेटिंग झालेली आहे असं मी आपल्यासमोर आज ठामपणे सांगतो. निश्चितच अगदी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे की ही मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि सत्ताधारींनीच विरोधी पक्षनेता कोण असेल, विरोधी पक्षातील कोण निवडून येईल हे देखील ठरवलेलं आहे. परदेशी साहेब, मला एक सांगा की आता ह्या सगळ्या निवडणुकीचं आपण सुरुवातीपासून एक बघत आहात, अनेक नगरसेवक पहिल्यांदा आहेत. नगरसेवकांचं स्टार्टअप चाललं आहे का आपल्या जळगावमध्ये बिनविरोध येण्याचं? नाही, मुळात बघा की जसं शेखरदादाने सांगितलं की तोच मुद्दा मला सुरुवातीला असा मी कंटिन्यू करू इच्छितो की ही जी सेटिंग जी आहे ना
तर ही सेटिंग ही विधानसभेपासून याची सुरुवात झाली की विधानसभेला जे भाजपाच्या विरोधात होते ते आता भाजपाच्या सोबत लढत आहेत. म्हणजे ती झाली तुमची पहिली सेटिंग. नंतर तुम्ही आता बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करता. तर बिनविरोध पण कसे काढताय तुम्ही? कुटुंबातील सदस्य असतील, जवळचे काही नातेवाईक असतील. आता याला वेगवेगळे अँगल आहेत. त्याला आपण असं म्हणू शकत नाही की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. हा लोकशाहीचा एक विषय, तो एक पूर्ण चर्चात्मक वेगळा विषय आहे. परंतु मतदानाचा अधिकार हिरवला जातो आहे असं म्हणण्यापेक्षा की पक्षांतर्गत जे सेटिंग आहे ती लोकशाहीला घातक आहे. आणि जी सेटिंग आहे ती म्हणतो की याला फक्त एक पक्ष दोषी नाही आहे. सत्ताधारी, विरोधक, महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांची सेटिंग ही लोकशाहीला घातक आहे. निश्चितच सत्ताधारी आणि विरोधकांची जी सिटिंग आहे ती लोकशाहीला घातक आहे. बदाने सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता जसं सांगितलं की सत्ताधारी आणि विरोधकांची सेटिंग झालेली, जळगावकरांना कुठेतरी गृहीत धरलं आहे का सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, सर्वांनी गृहीत धरलं आहे का की सर्वजण मिळून एकत्रित येऊन जे करतील त्या पद्धतीनेच जळगाव चालेल, त्या पद्धतीनेच म्हणजे नगरसेवक कोण असेल हे सत्ताधारी पक्ष ठरवतील आणि जनता फक्त मतदानाचा सोपस्कार पार पडेल? म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की नगरसेवक निवडून देण्याचा अधिकारसुद्धा आता जनतेला राहिलेला नाही आहे का? हे बघा, माझ्या आधी सगळ्याच विश्लेषकांनी व्यक्त केलं की ही अतिशय लुटपुटीची ही लढाई आहे. आपण बघितलं का की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते देखील काही राजकीय कुटुंबातले आहेत. आमदारांचे कोणी शालक असतील, आमदारांचे मुलं असतील, आमदारांचे पुतणे असतील किंवा इतरही जे आहेत ते नगरसेवक, आजी माजी महापौर यांचेच नातलग निवडून आलेले आहेत. मग इतर जे सर्वसामान्य घरातला एखादा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येतो त्याची काय स्वप्न असतात. आता जिल्हा प्रशासन जे आहे ते आवाहन करते की नवमतदारांनी नाव नोंदवा, कारण की पुढच्या निवडणुकीला तुम्हाला मतदान करायचं आहे. त्यांनी कुठं जावं? आता अशा जर बिनविरोध निवडणूक व्हायला लागल्या तर ते नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क कुठं बजवावा हा देखील एक प्रश्न आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की जिल्हा प्रशासन असेल किंवा मग इतर जे इथं बघा काय झालं की जळगाव महापालिकेमध्ये एक टोळकं आहे वर्षानुवर्षे, तेच त्या जागावर निवडून येतात, त्यांचेच नातलग असतात. नवीन येणाऱ्यांना संधी दिली जात नाही. आता भाजपचं जसं अनेक निष्ठावंत आहेत, जे नवीन कार्यकर्ते तयार होतात, म्हणजे होतकरू असतात. जसं आता जितेंद्र मराठे नावाचे कार्यकर्ते आहेत, नवीन होतकरू कार्यकर्ते आहेत, त्याचा पत्ता कापण्यात आला. मागच्या वेळेस सचिन पाटील नावाचे एक नगरसेवक होते, त्यांचा पत्ता कापण्यात आला. सभागृहामध्ये जे जनतेच्या फेवरमधले किंवा जनतेच्या हिताचे ते विषय उचलतील अशा लोकांना घरचा रस्ता दाखवला जातो. मग हे नेमकं काय आहे? याच्यामागची कारणं जळगावकर शोधत आहेत का? मग जळगावकरांनी नेमकं EVMमधून काय करायला पाहिजे हा विचार जळगावकर कधी करणार? मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने 57 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते आणि गिरीश महाजनांनी त्याच दिवशी निवडणुकीचा हा जल्लोष होता विजयाचा, त्या दिवशी म्हटलं की 2 महिन्यात मी 200 कोटी आणतो जळगावसाठी. ते 200 कोटी कधी आले, किती दिवसांनी आले, किती वर्षांनी आले? बरं, आल्यानंतर त्यांची कामं झाली का? ते रस्ते चांगले आहेत का? सुस्थितीत आहेत का? टिकतील का 50 वर्ष? आज वार्डामध्ये रस्ते झालेले आहेत का? हे सगळे प्रश्न जळगावकरांनी एकदा त्याचं सिंहावलोकन करायला पाहिजे, तरच मग सगळ्या गोष्टी पुढे करायला पाहिजे. असंही म्हटलं गेलं होतं की बा जळगावचं सिंगापूर करू, आपण शिरपूरच्या जवळपास बी पोचलो नाही. सिंगापूर तर जसे महापालिका अस्तित्वात आली 2003मध्ये तेव्हापासून त्याचे जे ब्रोशर छापलेले होते. मला वाटतं 2008ची निवडणूक होती महापालिकेची, त्यावेळेस सुरेशदादा जैनांचा एक मोठा ग्रुप नगरसेवकांचा त्या ठिकाणी रिंगणात होता. त्यावेळेसुद्धा पुन्हा हे जुनी ब्रोशर काढण्यात आले की आम्ही जळगावचं सिंगापूर करणार. पण सिंगापूर काय, साधं जवळचं आपलं 100 किलोमीटरचं शिरपूरसुद्धा होऊ शकलं नाही. आज शिरपूरसारख्या शहराचा आदर्श घ्यायला पाहिजे की 2001 सालापासून तिथं RO वॉटर, फिल्टर वॉटर प्रत्येक घराला पाणी दिलं जातं. इथं RO वॉटर सोडा, पण 2 दिवसाआड 3 दिवसाआडसुद्धा पाणी मिळत नाही. आजही वाघूरची पाईपलाईन जी आहे ती सदोष आहे. सगळं तोडफोड सुरू आहे शहरामध्ये. एखादा रस्ता बनतो, तिकडनं तो तुटतो, इकडनं बनत असतो. आता पुन्हा भीती व्यक्त केली परवाच्या एका कार्यक्रमामध्ये की गॅस पाईपलाईन आता शहरात येणार आहे. मग हे जे कॉन्क्रीटचे रस्ते केलेले यांचं काय होणार? हे पुन्हा खोदतील. म्हणजे अमृत योजना तीच चालली आहे, मलनिस्सारांचं काम चाललं आहे. म्हणजे अजूनही या सगळ्या योजना पेंडिंग आहेत. पुन्हा प्रचारामध्ये त्याच योजना येतात, त्याच सगळ्या आमिष दाखवले जातात की रस्ते चांगले करू, दिवाबत्ती करू, गार्डन करू. पण शहराची आज बकाल अवस्था निर्माण झालेली आहे. जसं आपण म्हटलं शहराची बकाल अवस्था आणि आपण टोळींचा उल्लेख केला, तर जळगाव शहरामध्ये जी गुन्हेगारी आहे, ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्यांना कुठेतरी राजकीय वरद असतं आहे. त्याचं कारण असं की एकीकडे महापालिकेत उमेदवारांची अर्जाची छाननी चालू आहे आणि मागच्या बाजूला खून होतो आहे. तर कुठेतरी जळगाव शहरातल्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढते असं म्हणता येईल. आणि आता काय झालं की जे सत्तेतले पक्ष असतात ना, त्याला एकतर अर्थकारण असलेला म्हणजे आर्थिक बाजू सक्षम असलेले लोक सोबतीला लागतात.
मग आर्थिक बाजूक सक्षम असलेले कोण असतात? इंडस्ट्रियलिस्ट असतात, ते रिकामी नसतात. जे येतात ते वेगवेगळ्या ज्या 2 नंबरच्या धंद्यामधून ज्यांचं अर्थकारण सुरू असतं असे लोकच पक्षामध्ये येतात आणि त्याच्यामधून सगळं अर्थकारण सुरू असतं आणि त्या अर्थकारणाच्या माध्यमातून सगळ्या अशा घडामोडी घडत असतात. ही जळगावकरांसाठी चिंतेची बाब आहे. म्हणजे काल परवाच्या एका खुल्या कार्यक्रमामध्ये आपले इथले उद्योजक आहेत अशोक जैन यांनी एक भीती व्यक्त केली की हा व्हाईट कॉलर नक्षलवाद जळगाव शहरामध्ये फोफावेल अशी एक भीती त्यांनी निर्माण केली की हे कशाचं द्योतक आहे. याचा विचार राजकारणी करतील का? निश्चितच याचा विचार राजकारणी करतील का? जळगाव शहरामध्ये व्हाईट कॉलर नक्षलवाद फोफावतोय का? गेल्या 25 वर्षाचा जर विचार केला तर जळगाव शहराची अधोगती झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे आणि जर ही अधोगती वेळीच रोखली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती आहे. जळगावकरांचा मतदानाचा जो हक्क हिरावून घेतला याला सत्ताधारीच नव्हे तर विरोधक देखील तेवढेच दोषी आहेत, कारण की विरोधकांनी रिंगणातून पळ काढला. त्यामुळे आता जळगावकर 15 तारखेला मतदानाचा हक्क बजावताना आपला राग व्यक्त करतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.